नमस्कार. आज आपण पाहू ब्लड प्रेशर यामध्ये काय ट्रीटमेंट घ्यायची असते. जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा आपण नेहमी चेक करतो की माझी बीपी किती आहे, पण बीपी किती आहे हे माहीत झाल्यावर ट्रीटमेंट काय घ्यायची हे माहीत नसते. म्हणून आज आपण पाहू की जेव्हा आपली बीपी हे वरची आणि खालची, आपण ज्याला सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणतो, बीपी हे नेहमी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक या रेंजमध्ये असते. तर वरची जी असते त्याला आपण सिस्टोलिक म्हणतो आणि खालची जी असते त्याला आपण डायस्टोलिक म्हणतो. तर सिस्टोलिक ही जी आहे तर हे 140च्या आतमध्ये आणि खालची जी आहे ती 90च्या आतमध्ये. पहिले क्रायटेरिया असा होता 130 ते 130/80 हा होता, पण आता नवीन क्रायटेरियानुसार 140 आणि 90 हा आहे. तर जेव्हा आपल्या ब्लड प्रेशर आपण चेक करतो आणि आपली बीपी 140च्या वर जाते सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ही 90च्या वर जाते, तेव्हा आपल्याला ॲम्लोडिपिन नावाची 5 mg ची गोळी एक टाइम चालू करावी लागते, जी आपण सकाळी उपाशीपोटी किंवा नाश्ता केल्याच्या नंतर घेऊ शकतो. आता ही गोळी जेव्हा आपण चालू करतो तेव्हा 1 महिन्यानंतर परत आपली जर बीपी चेक केली आणि तेव्हासुद्धा जर 140 आणि 90 या रेंजमध्ये जर आपली बीपी राहत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये टेल्मिसाल्टिन नावाची 40 mg ची गोळी ही संध्याकाळी ॲड करावी लागते. म्हणजे सकाळी ॲम्लोडिपिन 5 mg आणि संध्याकाळी टेल्मिसाल्टिन 14 ही संध्याकाळी घ्यायची आहे. आणि हा रिव्ह्यू आपण एका महिन्यानंतर पाहतो की आपली बीपी कमी झाली की नाही झाली. जर आपली बीपी एका महिन्याच्या नंतर 140 आणि डायस्टोलिक ही 90च्या वरच भरत असेल, म्हणजे वरची बीपी 140च्या वर, खालची बीपी 90च्या वर भरत असेल, तर त्याच्यामध्ये आपण जी टेल्मिसाल्टिन 40 mg ची गोळी चालू केली होती तिचा पॉवर वाढवायचा आहे. 40 वरून तिला आपण 80वर घ्यायचं आहे. आता आपण ॲम्लोडिपिन आणि टेल्मिसाल्टिनचा पॉवर आपण कितीवर केला होता, 180 mg चा केला होता. आता नंतर परत रिव्ह्यू जेव्हा घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आता ॲम्लोडिपिनचा पॉवर वाढवायचा आहे. म्हणजे पहिला आपण आपली गोळी होती ॲम्लोडिपिन 5 mg ची आणि संध्याकाळची गोळी झाली होती आपली 80 mg ची टेल्मिसाल्टिन. तरीसुद्धा जर आपली बीपी कंट्रोल होत नसेल तर आपण त्याच्यामध्ये आता आपली जी सकाळची गोळी होती ॲम्लोडिपिन तिचा पॉवर वाढवू. तिचा म्हणजे 10 mg ती, आणि संध्याकाळी 80 mg. जर आपली बीपी ही सिस्टोलिक 140च्या वर आणि डायस्टोलिक ही 90च्या वर असेल तर. आता असं हा रिव्ह्यू आपण परत 1 महिन्यानंतर जर घेतला आणि तरीसुद्धा आपली जर बीपी कंट्रोल होत नसेल तर त्याच्यामध्ये आपण एक क्लॉरथिलॅडॉन 6.25 mg ही गोळी ॲड करायची आहे. आता ही गोळी त्याच्यामध्ये ॲड करायची आणि आपलं प्रेशर हे कंट्रोल करायचं आहे. आणि याचा रिव्ह्यू आपण 1 महिन्यानं घेणार आहे की आपली बीपी ही कंट्रोल झाली की नाही झाली. 1 महिन्यानंतर जर आपली बीपी पुन्हा 140च्या वर आणि खालची जी आहे ती 90च्या वर भरत असेल तर त्याच्यामध्ये क्लॉरथिलॅडॉनची जी मात्रा होती ती आपण 12.5 mg न वाढवणार आहे. म्हणजे जी गोळी आपण पहिले 6.25 mg ची केली होती तीच गोळी आता 12.5 mg ची करायची आहे. आणि त्याचा रिव्ह्यू हा 1 महिन्याने घ्यायचा आहे. आणि 1 महिन्याने घेतल्यानंतर परत सिस्टोलिक 140च्या वर आहे, आणि डायस्टोलिक ही 90च्या वर आहे. तर अशा वेळेस अशा पेशंटनी जे आपले मेडिसिन तर घ्यायचीच आहे, पण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जाऊन तिथं आपला चेकअप नक्की करायचा आहे. आता ही जी माहिती मी देत आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे, जसं की दारू प्यायची नाही आहे, मिठाचं खायचं नाही आहे, व्यायाम करायचा आहे, तळलेले पदार्थ खायचे नाही आहेत. या सर्व गोष्टीकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. मी तुम्हाला दिलेली माहिती, या माहितीबाबत मेडिसिन सुरू करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरशी कन्सल्ट अवश्य करा. स्वतःहून कोणतीही मेडिसिन घेऊ नका. आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.